गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला वळीव पावसानं झोडपून काढलंय। पावसाबरोबर येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं आणि झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्यात। या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित होण्यासह जीवितहानीचा मोठा धोका सुद्धा संभवतो। त्यामुळे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून मंजुरी मिळालेल्या झाडांच्या धोकादायक ठरणाऱ्या फांद्या तोडण्याचं काम सध्या सुरू आहे। आज गायन समाज देवल क्लबला लागून असणाऱ्या झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यात आल्यात। कॅशिया, गुलमोहर, बदाम, पिंपळ, औदुंबर अशा वृक्षांचा यामध्ये समावेश होता। बूमच्या सहाय्यानं आणि डिझेल कटरच्या सहाय्यानं या फांद्या तोडण्यात आल्या। फांद्या तोडताना त्या विद्युत वाहिन्यांवर पडून धोका निर्माण होऊ नये यासाठी महावितरणचे रवी सूर्यवंशी आणि संजय पवार हे कर्मचारी उपस्थित होते। या तोडलेल्या फांद्या महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत जमा करण्यात आल्यात। यामध्ये महानगरपालिकेचे श्रीकांत खाडे, निलेश मोरे यांच्यासह कंत्राटी कामगार आदींचा सहभाग होता।